भोजनागरी सदा पथ्यम लवणार्द्रक भक्षजम हा भावप्रकाश मधला श्लोक सध्याच्या काळात फारच उपयोगाचा आहे. तुम्हाला जेवणाच्या ताटावर बसल्यावरती अन्नावरची वासना कमी होणं किंवा भूक न लागणं किंवा कधी खूप भूक लागणं कधी बिलकुलच न लागणं, खाल्लेलं अन्न न पचणं, सारखं सारखं करपट ढेकर येणं या आणि अशा प्रकारचे त्रास असतील तर हा श्लोक तुमच्यासाठी अमृताप्रमाणे काम करेल. या श्लोकाचा अर्थ काय तर जेवणाच्या पूर्वी साधारण 5 ते 10 मिनिटं आलं थोडंसं किसून घ्यायचं, साधारण 1 ते 1.5 ग्रॅमच्या आसपास. त्या किसलेल्या आल्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ चवीपुरतं टाकायचं आणि अगदीच वाटलं तर थोडंसं 2-4 थेंब थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि हे साधारण 1 ग्रॅमच्या आसपास जे आलं आहे 1-1.5 ग्रॅमच्या आसपास ते तुम्ही जेवणाच्या 10 मिनिटं आधी खाऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तुम्ही जेवायला बसू शकता. ते खाल्ल्यानंतरच हे उत्तम ॲपेटायझरचं काम करतं आणि खाल्लेलं अन्न उत्तम प्रकारे पचतं आणि मग तुमच्या ज्या कंप्लेंट्स होत्या अगोदर मेन्शन केलेल्या त्या तशा कंप्लेंट साधारण ह्याचं रेग्युलर महिनाभर सेवन केलं नंतर त्या कंप्लेंट्स राहतच नाही आणि ह्याचं नंतर तुम्ही सेवन कमी केलं तरी चालू शकतं किंवा हे रोज खाल्लं तरी त्याचं काही नुकसान नाही, त्याचे मल्टिपल फायदेच आपल्याला मिळतात. हा प्रयोग जरूर करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला जरूर कळवा. ह्या आणि अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी आम्हाला जरूर सबस्क्राईब करा. आमची रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.